दिवसानंतर मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते अगदी रात्रीच्या 10 वाजता. तर या व्लॉगला सुरुवात करते रात्रीच्या 10 वाजता, कारण उद्या आहे वटपौर्णिमा. आणि हे बघा, जसं की आता तुम्ही खूप जणांनी माझे इन्स्टावरती व्हिडिओ पाहता किंवा व्हॉट्सअपला वगैरे माहीतच झाले तुम्हाला की मी माझा ज्वेलरीचा बिझनेस चालू केलेला आहे. आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते, मी गेली 8 वर्ष झालं ज्वेलरी रिसेलिंग करत होते, पण आता आम्ही स्वतःचं ज्वेलरी कलेक्शन केलेलं आहे. आणि आपलं ज्वेलरी कलेक्शनचं नाव आहे हाऊस ऑफ धना, कारण आपण यामध्ये अजून वेगवेगळी व्हरायटी आणणार आहोत. पण आता जे काही आहे हे सगळं मी ठेवत होते, पण म्हटलं आता व्लॉगला सुरुवात करूयाच. तर मायक्रो गोल्ड पॉलिशिंगमधलं हे सुंदर असं मंगळसूत्र, अगदी सोन्याला लाजवेल असं मस्त कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहेत, खूप छान अशा शिंदेशाही तोडे, त्यानंतर ऑफिसवेअर बँगल्स, ऑफिसवेअर मंगळसूत्र, हे कॉइन नेकलेस. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की नॉर्मल प्राईस म्हणजे तुम्हाला शॉपमध्ये ज्या काही प्राईजला मिळतं त्याहूनही कमी प्राईजमध्ये आपल्याकडे आहे. आणि क्वालिटी मेन म्हणजे खूप छान असल्यामुळं कस्टमर रिटर्न येत आहे. आणि गावाकडे तर खूप छान रिस्पॉन्स आला. आता सेलममध्ये आल्यापासून ज्यांना माहिती आहे ते सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत, त्यांना ही ज्वेलरी मी देत आहे. खूप सुंदर असे साऊथ इंडियन ज्वेलरी आणि ट्रेंडिंग ज्वेलरी माझ्याकडे सगळी आहे, कारण मला खूप आवडतं ट्रेंड फॉलो करायला. गुड मॉर्निंग. आणि जसं की मी म्हटलं, आज आहे वटपौर्णिमा. इकडे कटाची आमटी, पुरणाची तयारी हे सगळं झालं आहे. आणि मुलांना आज स्नॅक्समध्ये द्यायचं होतं पॅनकेक, आणि ते म्हणजे ऑरेंज कलरचा, कारण आयन्सच्या स्कूलमध्ये ऑरेंज डे सेलिब्रेशन होतं. तर ऑरेंज ड्रेस, ऑरेंज फ्रूट, ऑरेंज काहीतरी बनवून द्यायचं होतं. तर मी म्हटलं एक्स्ट्रा काहीतरी बघूयात. कलर होता फूड कलर, ट्राय केलं पण इतका कलर नाही आला. पण हा बनाना पॅनकेक बनवला होता आणि खूप टेस्टी असा बनला होता. तर वटपौर्णिमेसाठी आम्ही तयार झालेलो आहोत. आणि हा साऊथला आल्यानंतरचा माझा पहिला व्लॉग वटपौर्णिमेचा येणार आहे. इकडे वैशाली आलेले आहे, तर इकडे बघा जरा. ओके, तर आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत वड पुजायला. तर भेटूया. तर आता आम्ही 12च्या आत चांगला मुहूर्त असल्यामुळे म्हटलं लवकर आवरून जायचं, कारण इथे ना संक्रांतीला किंवा आपल्या वटपौर्णिमेला सगळ्या लेडीज असं टाईमवरती येतात, टायमिंगलाच असतात. त्यामुळे आम्ही पण आता आम्हाला पण सवय लागली. गावाकडे एकदम निवांत असतं. आणि इथे नैवेद्य वगैरे सगळं ताट माझं तयार आहे हळदी कुंकवाचं. आणि इकडे आमचा काहीतरी जोक चाललेला म्हणून आम्ही दोघी हसत होतो. निकिताची वगैरे वाट पाहत थांबलो होतो. आणि खरं सांगू का, खूप दिवसांनी असं मी रिलॅक्समध्ये आवरले, कारण आयांश इतक्या दिवस म्हणजे शाळेला जात नव्हता, तो शाळेत जातोय. आणि मागच्या वर्षी मेन म्हणजे मी गावी वटपौर्णिमेला होते, त्यामुळे इतकं रिलॅक्समध्ये आवरले, निवांत असं. नाही तर मुलं ज्यांची लहान आहेत ना, त्या लेडीजला खरंच म्हणजे कधीसुद्धा जज करायचं नाही. लहान मुलं एकतर आवरत नसतात, खूप खूप पळापळ होत असते. तर फायनली आम्ही इथे वडाच्या झाडाला पुजायला आलेलो आहोत. आणि एक छोटंसं हे वडाचं झाड असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी होते. तर पहिल्यांदा ताईंनी पूजा केली आणि आता मी पूजा करते. तर खूप गर्दी होते इथं. आणि आता ना ज्यांच्या ज्यांच्या एरियामध्ये वडाची झाडं आहेत तिकडं लेडीज जात आहेत, कारण सेलममध्ये मेन म्हणजे इथे महाराष्ट्रीयन लोकांची संख्या खूप जास्त आहे. तुम्ही खूप वेळा व्लॉगमध्ये पाहिलं असेल, संक्रांतीला वगैरे खूप जास्त गर्दी असते महिलांची, कारण खूप महाराष्ट्रीयन लोक आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे अण्णा बसलेले आहेत जे की इथं ज्यूस देत आहेत. आणि हे प्रत्येक वर्षीच असतं. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिथं महाराष्ट्रीयन महिलांसाठी गिफ्ट ठेवलेले होते, ज्यूस वगैरे होता. आणि वटपौर्णिमेला कायमच पूजा झाली की इथे ज्यूस ठेवलेला असतो महिलांसाठी. म्हणजे राज्यात राहून आपली संस्कृती जपून आपण म्हणजे आपले सण समारंभ तिथे सेलिब्रेट करत असतो. आणि त्यावेळी तेथील लोकांनीही सपोर्ट करणं किती गरजेचं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हिडिओमध्ये, कारण साऊथ इंडियन लोक खूप प्रेमळ आहेत, म्हणजे ते लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. आता एवढा लँग्वेज प्रॉब्लेम असला तरी ते एकमेकांना नेहमी सपोर्ट करतात. तर आमची पूजा वगैरे झाली, ओटी भरण वगैरे सगळं झालं. आणि फायनली आता आम्ही घरी जाणार आहोत. तर मस्त मस्त फोटो काढले. आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि म्हणजे आज जरा कंटाळा आला होता, त्यामुळे मी आले तसे निवांत झोपलेले. आता मुलं ट्युशनला गेलेली आहेत. आणि वातावरण एकदम ढगाळ असं झालं होतं खूप दिवसांनी, कारण ना साऊथला अजूनही गरमी आहे. पाऊस जरी पडून गेला तर गरमीचं वातावरण इथं असतंच. त्यामुळे आता जरा वातावरण छान असं झालं होतं. मला माहिती की हा व्लॉग मी खूप दिवसांनी पोस्ट करते, म्हणजे मी गावाला गेल्यानंतर डेली इन्स्टावरती व्लॉग पोस्ट करत होते, पण मोठा असा व्लॉगच बनवला नाही. एकतर तसं काम पण होतं. आणि ना एक प्रॉब्लेम असा आहे की डेली किंवा आठवड्यातनं सुद्धा मी काय शेअर करणार, दररोज तेच तेच. मी घरातलं काम केलं, स्वयंपाक केलं, इकडं गेलो,
असं काहीतरी म्हणजे चांगलं पाहिजे ना, म्हणजे पाहणाऱ्याला पण वाटलं पाहिजे की हा काहीतरी विशेष काहीतरी दाखवलंय, कुठं तर बाहेर गेलोय किंवा काहीतरी विशेष माहिती सांगितली, असं काहीतरी असलं तर व्लॉग बनवायला काही वाटत नाही. मग मला ना असं बोरिंग वाटतं की डेली रुटीन सारखं काय दाखवायचं. आणि इन्स्टावर 3 मिनिटाच्या व्लॉगमध्ये ना डेली रुटीन पण सांगता येते थोडक्यात, आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा काहीतरी मला माहिती सांगता येते, आणि 3 मिनिटात ते मस्त होऊन जातं. आणि लोकांना असा वेळ पण नाही खूप मोठे व्लॉग बघायला, त्यामुळे छोटे छोटे व्लॉग लोक बघतात आणि त्यांना आवडतं पण, त्यामुळे मी तिथे व्लॉग पोस्ट करत असते. तर इथं आल्यानंतर सेलमला तर हा पहिला व्लॉग मी आज पोस्ट केलाय. अजून खूप सारे व्हिडिओ म्हणजे सेव्ह केलेत, पण मला असं ती फिलिंगच येत नाही की मला असं वाटतं नॉर्मल काय शेअर करायला नको, म्हणजे पाहणाऱ्याला काहीतरी माहिती कळाली पाहिजे किंवा कुठली तरी इन्फॉर्मेशन काहीतरी वेगळं काहीतरी असलं पाहिजे ब्लॉगमध्ये. सेम सेम बघितलं का बोर होतात लोक, मग ते बघत पण नाही. त्यामुळे पर्सनली मलाच तसं वाटतं. पौर्णिमेचा दिवस आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.